नमस्कार मित्रांनो, मी उद्धवेश्वराच्या दर्शनाला आता निघालो आहे. आता तापोळ्याच्या इथे आपण आलो आहे. तापोळ्यावरनं त्याला आमच्या पुढे गेलो आपण गाडी टाकून की एक 15-20 मिनटाचा रस्ता आहे. पायथ्याजवळ गाडी जाते. तिथून कमीत कमी एक 480-500 पायऱ्या चढून आपण उद्धवेश्वराच्या मंदिरात दाखल होतो. नक्कीच तुम्हाला उद्धवेश्वर सुंदर दर्शन मिळेल. जाऊया पुढे आपण. विश्वेश्वर महाराज की।
झोकात आई जमिनीच्या भीतीनं मन केलंय मोहून कांबळ बसाय राजाला नव सोळते भरजरी कांबळ बसाय राजाला नव सोळते भरजरी ओळ्या भक्तांचा कैवारी देव माझा बसलाय मंदिरी ओळ्या भक्तांचा कैवारी देव माझा बसलाय मंदिरी ही बघा ही विहीर द्या ही विहीर आहे जेव्हा यात्रा भरते ना जशी यात्रा भरेल ना तेव्हा ही विहीर भरते पूर्ण आणि भरून वाहते आता पूर्ण बघ ना आता पाणी नाही अजिबात पण ज्यावेळेस यात्रा भरते ना एवढं मोठं वैशिष्ट्य आहे यात्रा भरली ना की भरून वाहते पूर्ण अगदी फुल मी स्वतः बघितलं मी आलो होतो ना सुरुवातीला आपण आलो होतो ना तर दुपारी आपण लवकर आलो होतो ना आता पाणी नाही पाटाचं पाणी लागलं आपण आलं तेव्हा भरलं नव्हतं आणि नंतर गेलो ना नाही नंतर तेव्हा पाणी पूर्ण भरून वाहत होतं विचार करे ह्या याच्याने ना ह्या पाटाने इथून असं वाहत वाहत खाली इकडे आता पूर्ण जत्रा भरली ना की पूर्ण पाणी भरून वाहते पूर्ण विहीर ती मोठं वैशिष्ट्य आहे ते आणि खूप जागृत देवस्थान आहे आपल्या उतवेश्वराचं यावर पुढे आपण जनीच्या मंदिरात जाऊन या दर्शन करूया शांत आहे ना परिसर वगैरे चांगला बनवला पहिलं जरा थोडंसं हे होतं
छान बनवलं. आई तुम्ही मध्ये बघ ना जा. नंबर मस्त आहे. हा ते सोडून एक नंबर आहे. मिळत नाहीत लोकांना. मस्त आहे बघा किती आले. उन्हाळा की पाणी आहे झऱ्याला. बघ ना 12 महिने पाणी असतं विद्या. झऱ्याला पाणी आहे. झरा अजून वाहतोय. हा मासे पण आहेत बघ. हो झऱ्याचं पाणी आहे. शंभू हर महादेव. घराला पाणी आहे. पाणी
चालू झाला. आम्ही आता जाणार महाबळेश्वरला. महाबळेश्वरमध्ये जाऊन महाबळेश्वरचं दर्शन घेऊ, तिथे पॉईंट वगैरे करून जरा पिकनिक करणार आणि आम्ही आमच्या गावाला परत रवाना होणार. आमच्या गावाकडे मिळेल. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.